हेलो राधे। तो राधे, आज हम देखने वाले हैं कुछ ऐसे वर्ड्स जिनमें लगा है प्रीफिक्स ई एन। प्रीफिक्स क्या होता है? किसी वर्ड के पहले हम कुछ अक्षर लगाते हैं ताकि उस वर्ड का मीनिंग में कुछ हम बदल कर सके। फॉर एग्जाम्पल, करेज। करेज यानी क्या है? धैर्य. करेज म्हणजे काय असतं राधे? धैर्य. आणि त्याच्या पाठीमागे जर प्रिफिक्स लागला ई एन, ई एन प्रिफिक्स लागल्यामुळे तो शब्द काय होतो? एनकरेज. तो शब्द काय होतो राधे? एनकरेज. तर मग कोणत्याही शब्दाच्या पाठीमागे जेव्हा आपण एन लावतो तर त्याच्या पुढचा जो शब्द आहे ना, किंवा त्या शब्दामध्ये जी ॲक्टिव्हिटी दडलेली आहे ती ॲक्टिव्हिटी आपण जेव्हा करू घालतो, किंवा त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय म्हणता येईल? टू कॉज ऑर मेक समथिंग. एन ज्याच्याही मागे लागेल. आता ते कसं एक एक शब्दानंतर तुला जास्त उलगडेल. करेज म्हणजे काय? धैर्य. करेज म्हणजे काय? धैर्य. एनकरेज म्हणजे एखाद्याला धैर्य देणे, एखाद्याला प्रोत्साहन देणे, एखाद्याला प्रोत्साहित करणे. आता एक सिच्युएशन मी निर्माण करतो. IMOचा पेपर होता. राधेचा अभ्यास नीट झालेला नव्हता. राधेला पेपरला जायला भीती वाटत होती. कपिल आणि दीपाने त्याला धैर्य दिला आणि तो परीक्षेला गेला आणि परीक्षा चांगल्या पद्धतीने त्याने परीक्षा दिली आणि तो घरी आला. तर हे वाक्य मी कसं म्हणेल? राधेय was afraid while going to IMO exam. Kapil and Deepa encouraged him and boosted his confidence. Encouraged इथे आला बघ, इथे व्हाईट मध्ये लिहिलाय, अंडरलाईन केलाय एनकरेज्ड. एनकरेज म्हणजे एखाद्याला प्रोत्साहित करणे, धैर्य देणे. तर या अशा प्रिफिक्स म्हणजे काय? जो वर्डच्या सुरुवातीला लागतो. आणि सफिक्स काय असतो? तो वर्डच्या पुढे लागतो. लाईक क्विकच्या पुढे जो LY लागलाय ना, तो LY काय? सफिक्स आहे. आणि क्विक हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आणि क्विकच्या पुढे काय लागला? LY, की तो काय होतो? ॲडवर्ब. म्हणजे वर्ब बद्दल जास्त माहिती देणारा शब्द ॲडवर्ब. क्विकली. कार इज मूव्हिंग क्विकली. कार मूव्ह होत आहे, पण कशी होत आहे? क्विकली. आणि त्या क्विकच्या पुढे जो LY लागलाय त्याला काय म्हणायचं? सफिक्स. त्याची स्पेलिंग काय माहित आहे? SUFFIX. आणि हा जो सुरुवातीला लागतोय लाईक EN, त्याला म्हणायचं प्रीफिक्स. PREFIX. फिक्स म्हणजे चिटकवणे. कुठे चिटकवणे? अगोदर. प्री आणि पोस्ट म्हणजे नंतर असते, प्री म्हणजे आधी असते. प्रीफिक्स. फिक्स कुठे करायचं? आधी करायचं. प्रीफिक्स. चला नेक्स्ट वर्ड बघूया राधे. करेज कळला? करेज म्हणजे धैर्य. एनकरेज म्हणजे कोणाला तरी धैर्य देणे, प्रोत्साहन देणे. आता पुढचा एक शब्द खूप सुंदर आहे बघ राधे. टँगल आणि एनटँगल. तू कधी आर्य समाजला गेलं तेव्हा ते जानवं पाहिलास का? जानव्याला जर आपण नीट काढलं नाही तर त्याचा काय होतो? गुंता होऊन जातो. किंवा दोरा पण, दोऱ्याची रील, पतंग उडवतानाचा तो दोरा, जर आपण नीट त्याला गुंडाळलं नाही तर त्याची काय होते? गुंतागुंत होते. तर अशा गुंतागुंतीला काय म्हटलेलं आहे? टँगल. TANGLE. टँगल म्हणजे काय? गुंतागुंत. आणि अशी गुंतागुंत करणे किंवा एखाद्याला जाळ्यात अडकवणे, असं गुंतागुंत करणे. किसी को उलझाना, शब्दों में किसी को उलझा देना, कन्फ्यूज कर देना, गुंतागुंत करणे, जाळ्यात अडकवणे. मग इथं काय करतोय तू? यू आर मेकिंग टँगल, यू आर कॉझिंग टँगल. टँगल म्हणजे काय? गुंतागुंत. मग त्याच्यासाठी शब्द काय निर्माण झाला? एनटँगल. एनटँगल. राधे यू हॅव एनटँगल्ड इट. मी जर समजा तुला जानवा दिला, नक्की पहिलं तुला काय हाताळायची प्रॅक्टिस नाहीये, त्या जानव्याचा तू काढता काढता गुंता नक्की बनवणार म्हणजे बनवणार. दॅट्स वाय आय विल से राधे यू हॅव एनटँगल्ड इट, म्हणजे इट इज जानवं. चलो लेट्स सी नेक्स्ट वर्ड. शुअर आणि एनश्युअर. शुअर म्हणजे खात्रीनं, नक्की.
आणि एन्श्युअर म्हणजे काय? खात्री करून घेणे. एन्श्युअर म्हणजे काय? खात्री करून घेणे. शुअर म्हणजे काय? नक्की, खात्रीने. एन्श्युअर म्हणजे टू मेक समथिंग म्हणजेच काय? इथे काय करतोय? मेक शुअर इज एन्श्युअर. मेक शुअर इज एन्श्युअर. नक्की करून घेणे, नक्की करून घेणे. राधे, तू शाळेला जाताना आम्ही काय सांगतो? की खात्री करून घे सगळी पुस्तकं बॅगेमध्ये भरलेली आहेत का? हाऊ आय विल से दिस इन इंग्लिश? राधे, ensure that, Radhe, ensure that you have taken all the books while going to school. Cool. चलो नेक्स्ट वर्ड. अगला शब्द कौन है? सेवा को है सिंहासन. कोणत्या पिक्चरचं गाणं आहे राधे भाऊ हे? छत्रपती संभाजी महाराजांच्या पिक्चर मधला, छावा मधला आहे की नाही? तिथे काय आलंय? सेवा को है सिंहासन. सिंहासनासाठी इंग्रजीमध्ये काय शब्द आहे राधे? थ्रोन. THRONE. छत्रपती संभाजी महाराज राजगद्दीवर, सिंहासनावर कधी बसले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज सिंहासनावर बसले. तर थ्रोन म्हणजे काय? सिंहासन. एखाद्याला त्या थ्रोनवर बसवणे म्हणजेच काय? एनथ्रोन. हु वॉज एनथ्रोन्ड आफ्टर छत्रपती शिवाजी महाराज डेथ? छत्रपती संभाजी महाराज वॉज एनथ्रोन्ड आफ्टर छत्रपती शिवाजी महाराज डेथ. ते कधी एनथ्रोन झाले होते? 1681 आय गेस. इफ आय एम नॉट रॉंग, द इयर वॉज 1681. थ्रोन म्हणजे सिंहासन, एनथ्रोन म्हणजे एखाद्याला राजगादीवर बसवणे, त्याचा राज्याभिषेक करून त्याला राजगादीवर बसवणे, एनथ्रोन. ओके, आता नेक्स्ट EN वाला वर्ड बघूया राधे. रेज. रेज म्हणजे काय? रेज म्हणजे अँगर. रेज म्हणजे अँगर, राग, क्रोध. आणि एनरेज. एनरेज म्हणजे टू मेक समवन अँग्री. एखाद्याला रागाला आणणे. टू मेक समवन अँग्री. टू मेक. आता बघ, एनच्या मागे लागल्यावर काय होते? मेक. इथे काय मेक करतोय मग? रेज. टू मेक समवन अँग्री इज एनरेज. एनरेज. आता शाळेमध्ये विद्यार्थी जर अभ्यास केले, होमवर्क केले, तर टीचरला राग येतो का? टीचरला राग येत नाही. पण जर समजा मुलं जर अभ्यास करत नसतील तर टीचरला काय येतो? राग येतो. तर मुलं जर अभ्यास करत नसतील तर टीचरला काय येतो राधे? राग येतो. टीचर रागाला कशामुळे येतो? टीचर गेट्स एनरेज्ड ड्यू टू लेझीनेस ऑफ स्टुडंट्स इन स्टडी. रेज म्हणजे अँगर, एनरेज म्हणजे टू मेक समवन अँग्री. चलो नेक्स्ट वर्ड इज, हा एक खूप सुंदर शब्द आहे बघ, स्लेव, एनस्लेव अँड स्लेवरी. स्लेव म्हणजे काय असतं राधे? स्लेव म्हणजे गुलाम. एनस्लेव म्हणजे एखाद्याला गुलाम बनवणे. स्लेवरी म्हणजे काय? गुलामगिरी. जसं की एन कशाच्याही पाठीमागे लागला की तो काय होतो? टू मेक समवन. ह्या पुढे जो काही शब्द आहे त्या अर्थात म्हणजे तो शब्द बनवणे. म्हणजे स्लेव म्हणजे काय? गुलाम. एखाद्याला गुलाम बनवणे म्हणजे एनस्लेव. 18व्या शतकामध्ये इंग्रजांनी खूप साऱ्या देशांना काय बनवलं होतं? गुलाम बनवलं होतं. मग काय म्हणू शकतो आपण? ब्रिटिशर्स
एन्स्लेव्ड सेव्हरल कंट्रीज असं आपण लिहू शकतो का? बिलकुल लिहू शकतो. ब्रिटिशर्स एन्स्लेव्ड सेव्हरल कंट्रीज. ओके, चलो नेक्स्ट. लार्ज, एनलार्ज. लार्ज म्हणजे मोठा, एनलार्ज म्हणजे एखाद्याला मोठं बनवणे. लार्ज म्हणजे मोठा, एनलार्ज म्हणजे एखाद्याला मोठं बनवणे, त्याचा विस्तार करणे. ओके, नंतरचा शब्द बघूया आपण राधे. ग्रेव अँड एनग्रेव. ग्रेव म्हणजे काय? खड्डा. आता हे बघ, इकडच्या बाजूच्या या खड्ड्यातून माणूस येतोय की नाही, याला काय म्हणायचं? ग्रेव. हे काय आहे? ग्रेव. आणि जनरली काही धर्मांमध्ये कोणी वारल्यानंतर पुरल्या जातं, तर त्या खड्ड्याला सुद्धा ग्रेव म्हणतात. आणि त्या स्मशानभूमीला तशा काय म्हणतात? ग्रेव यार्ड. काय म्हणतात? ग्रेव यार्ड. ग्रेव म्हणजे खड्डा, ग्रेव यार्ड म्हणजे स्मशानभूमी. तर आता ह्या ग्रेव पासूनच बनलाय एनग्रेव. एनग्रेव म्हणजे काय? खड्डा करणे. पण आता इथं शब्दशः अर्थ त्याचा खड्डा करणे आहे, पण ह्याचं एक ब्रॉडर मिनिंग आहे. एनग्रेव म्हणजे काय? टू कट वर्ड्स ऑर डिझाईन्स ऑन मेटल ऑर स्टोन. एखाद्या मेटल किंवा स्टोनवर जेव्हा कोरतोत आपण काही गोष्टी, कोरून त्याच्यावर एनग्रेव करतो, त्यालाच काय म्हणायचं असते? एनग्रेव इज टू कट वर्ड्स ऑर डिझाईन्स ऑन मेटल ऑर स्टोन. एनग्रेव इज टू कट वर्ड्स ऑर डिझाईन्स ऑन मेटल ऑर स्टोन. आता इथे एक इन्स्ट्रुमेंट दिलं बघ, एनग्रेव करायचं. तो त्या इन्स्ट्रुमेंटनं राईट साईडच्या ह्याच्यामध्ये बघ, या सरफेसवर तो खड्डा करून असं कोरतोय. काय करतोय? एनग्रेव म्हणजेच काय? कोरणे. खड्डे करून तिथे काही काही कलाकृती, शिल्प बनवतोय. आपण बऱ्याचदा मंदिरामध्ये बघतोय, हॉटेलला गेलं तेव्हा त्या दगडामध्ये वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या होत्या. तिथे खड्डे करून असं असं त्याला ठोकतात. तर त्यालाच काय म्हटलेलं आहे? एनग्रेव. एनग्रेव इज टू कट वर्ड्स ऑर डिझाईन्स ऑन अ मेटल ऑर स्टोन. मेटल किंवा स्टोनवर काही वर्ड्स कोरणे किंवा काही डिझाईन्स कोरणे म्हणजेच एनग्रेव. ओके, आता बघ दुसरा शब्द आहे गल्फ अँड एनगल्फ. गल्फ म्हणजे काय? चारों तरफ से घेर लेना, गल्फ. आणि शब्दशः त्याचा अर्थ होतो समुद्राचा असा भाग ज्याला चारीकडून जमिनीने घेरलेलं असतं. जस्ट व्हिज्युअलाइज इट. सेंटरमध्ये समुद्र आहे, त्याच्या चारू बाजूनं जमीन आहे. पार्ट ऑफ सी ऑलमोस्ट सराउंडेड बाय लँड इज गल्फ. आणि एनगल्फ म्हणजे काय? टू कव्हर ऑर सराउंड समबडी ऑर समथिंग कम्प्लिटली. आता या चित्रामध्ये बघ काय आहे? आग लागलेली आहे, म्हणजे त्या फायरनं त्या प्लेसला काय केलेलं आहे? घेरलेलं आहे. प्लेस एनगल्फ्ड इन फायर. आता खूप समजून घे, खूप सारा पाऊस पडला आणि सगळीकडे काय होईल मग? पाणीच पाणी चहूकडे. बघ पाण्यामध्ये माणूस कसा चाललाय वाहून. तर अशा पद्धतीनं खूप जास्त पाऊस पडल्यावर काय होतं? सगळीकडे चहूकडे पाणीच पाणी होतं. त्यावेळेला आपण काय म्हणतो? इट रेन्ड सो हेविली दॅट द वॉटर एनगल्फ्ड द लँड. वॉटर एनगल्फ्ड द लँड. जमीन पाण्याने पूर्णपणे आच्छादलेली आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे? द प्लेस, द वॉटर एनगल्फ्ड द लँड. तर हे होते राधे वर्ड्स विथ प्रिफिक्स en. en म्हणजे काय? टू मेक समथिंग और कॉज और टू मेक समथिंग. ओके राधे, आय होप दिस इज क्लियर. So let us stop the video here. Thank you.